नाही तर हा निसर्ग सोडून जायची कोणती हिंमत पण नाही होणार बाई. एवढा सकाळ सकाळ मस्त की सूर्योदय झाला. कधी कधी माझी हिमालयन जी रॉयल एनफील्ड आहे ना ती पागलगिरी पण करते. 75ची ॲव्हरेज दाखवते. हा जो रोड आहे ना ह्या रोडनी पण तुम्ही आंबेघाटात जातात. पाठीपणे पुढे पण एक रोड भेटतात तो पण आंबेघाटात जातो आणि हा वाला रोड आहे ना तो पण आंबेघाटात जातो. हे बघा भाई फुल धुक्यात एकदम भारी एकदम थंड एकदम थंड आणि चिल्ड वातावरण झालं. हा त्याच्या आधीचा हा व्ह्यू जर तुम्ही या साईडला येत असणार ना तर हा व्ह्यू तुम्ही कुठेच आणि कधीच विसरू नका. सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे. वन ऑफ द बेस्ट व्ह्यू. पूर्ण फॉग असं उतरलेलं असतं रानामध्ये. सो गाईज गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 7 आणि आपली ट्रिप बघू शकता आपली 0. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हे आपली होडावडा बाजारपेठ सावंतवाडी आणि हे आपलं घर आहे. आणि आता आपण जातो आहे थेट मुंबईला वाया आपला जो NS66 आहे त्यांनी. घरातले सगळे आले आहेत. पेट्रोल भरायचं आहे. 200ची रेंज आहे. ऑलमोस्ट राजापूरपर्यंत जाऊ. मग तिथे आपण ब्रेक घेऊ काहीतरी खायला तेव्हा पेट्रोल भरू. चला चला मग निघूया. आता अर्धे उठले आहेत अर्धे झोपले आहेत. तर मग सुरू करू. चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चला त्या दिवशी मी एक रील बघितली होती. त्या रीलमध्ये कसं होतं माहिती आहे की जायचं मन नाही आहे पण जाणं गरजेचं आहे. सो आज त्या रीलचं महत्त्व कळतं आहे. म्हणजे जाण्याचं मन तर नाही आहे आपल्याला पण जावं लागतं आहे कारण आपल्याला कामं पडले आहेत मुंबईत आणि काही करून आपल्याला मुंबईत आजच जावं लागतं आहे. नाही तर हा निसर्ग सोडून जायची कोणती हिंमत पण नाही होणार बाई. एवढा सकाळ सकाळ मस्त की सूर्योदय झाला आणि म्हणजे सनराईज झाला आहे. आणि बघू शकता मस्त एक नंबर हे दव पडलं आहे पूर्ण. आणि हा आपला तो दिसतो तो सिगाचा खडाब आहे. आणि हे आपली पूर्ण हिरवळ सोडून आपण आता मुंबईला होतो आहे. म्हणजे एक ग्रीनरी सोडून कॉन्क्रीट जंगलमध्ये आपण आता जाणार आहोत आज रात्री. म्हणजे बघा ना आज सकाळी मी माझ्या गावी आहे. आज संध्याकाळी मी मुंबईला असणार आहे. कसं असतं मुंबईला असताना इकडे यायचं मन करत नाही. इथे आल्यानंतर मुंबईला यायचं मन करत नाही. सो चला कोण कोण रिलेट करू शकतं ना या गोष्टीला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की गावी आल्यानंतर मन करत नाही म्हणजे जबरदस्ती जावं लागतं असं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो फायनली आता आपण आलो आहोत मळगाव. असतं की हा आपला मुंबई गोवा हायवे. या साईडला गोवा आणि आपण ज्या दिशेला जातो ती साईड मुंबई. जो आपल्याला आता शेवटपर्यंत हाच रस्त्यावरती राहायचा आहे बिकॉज आपण NS66ने जाणार आहोत. सो बघू आता राजापूरमधून मी विचार करतो की सावर्डे हो म्हणजे राजापूरच्या नंतर थोडा एक डी रूट घेऊन डायरेक्ट संगमेश्वरला पडायचा बाहेर. कारण की ह्या साईडला जो रोड आहे तो खूप खराब आहे आणि मला साठीचा रोड खराब होतो. सकाळच्या 7:30 वाजल्या आहेत. वातावरण बघा एकदम थंड मस्त झालं. हिरवगाळ सगळीकडे आणि पाऊस पडून गेला असं वाटतं. आणि पुढे असं का वाटतं की म्हणजे पावसाचं वातावरण आहे असं. पाऊस नको आहे आज. परत दिवसात पाऊस नको आहे मला कारण की जरा पण भिजायची इच्छा नाही राहिली आहे. पण पुढे बघून असं वाटतं की पावसाचं वातावरण आहे. सो आता बघू कितीपर्यंत आपण सुखे राहतो आणि कुठे आपण पाऊस भेटतो. आता आपण सगळ्या अराउंड ओरस आलो आहोत. सो आय होप तेव्हा पाऊस आणि सुखरूप होऊन राहील. काय अडचण नको एवढं तुमच्याकडे पाहण्यात. सो फायनली आपण आता कुडाळला पोचलो आहोत आणि अर्ध्या तासात मस्त एक 20-25 किलोमीटर आपण कवर केले आहेत. आणि आता आपण जो सेकंड हॉल्ट म्हणजे आपला जो पहिला हॉल्ट आहे आज दिवसात आपण घ्यायचा विचार करतो आहे राजापूरमध्ये. बस राजापूरपर्यंत कसं अंतर कापला गेलं ना लवकर तर चांगलं आहे. नंतर कसे एकदा बोलतात आज रविवार आहे त्याचा काय रहिवासी नसणार एवढी गाडी आहे म्हणजे गाड्या एवढ्या नसणार या हायवेवरती. पण तरी पण मला कसं आहे की आतापर्यंत फिक्स नाही आहे की मी कुठल्या मार्गे जाऊ. पुणे मार्गे जाऊ की NS66. मोस्टली NS66नेच जाणार आहे. मला पुणे मार्गे ह्याच्यानी जायचं नाही बिकॉज संध्याकाळी पुण्याचं ट्रॅफिक होतं जो मला अवॉइड करायचा आहे आणि मला अजिबात आवडणार नाही बिकॉज नंतर लोणावळाला ट्रॅफिक आहे तो सगळं ट्रॅफिक जास्त असणार. कधी कधी माझी हिमालयन
जे रॉयल एनफिल्ड आहे ना ती पागलगिरी पण करते. 75चा ॲव्हरेज दाखवतात भाई. 75चा ॲव्हरेज आयुष्यात आता कुठली गाडीच राहील नाही 75 पण. इव्हन 100cc वाले जे गाड्या आहेत ते पण 75चा ॲव्हरेज देतात. तू कशी देतेस मला कळत नाही. 75चा ॲव्हरेज काय खाऊ आहे काय? 75चा ॲव्हरेज आपल्याला माहीत पडलं ना भाई आज काय लोक हिमालयात घेऊन तिकडे तिकडे जातील. नाही तर काय मेंटल ही टाको पहिला वाटतं. सो ही बघा ही आहे ओसरगावची लेक जी तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवणार होतो ना येतानाच्या ब्लॉगमध्ये राहिली होती. सो ही आहे एक नंबर स्पॉट आहे भाई. आम्ही लोक कॉलेजच्या टायमाला इकडे येतो आणि तेव्हा मस्त बिलकुल आपल्याला एकदम असं वाटतं की माथेरानवाला फील होतं. पण माथेरान त्याच्यामुळे काहीच नाही आहे. हे तुम्हाला इकडे माथेरान म्हणजे जागोजागीच भेटून जातं. कुठे पण धुकं कधी होऊ शकतं आणि माथेरान होऊ शकते. इथे आपल्याला मुंबईतून माथेरानला जावं लागतं पण इथे नाही लोक एक नंबर वाटतं. काहीच काय करतात. स्वागत आहे भाई आपल्या सगळ्यांचा कणकवलीमध्ये. कणकवलीकर उठले असतील आता मस्त की चाय नाश्ता पण झाला नसेल आत्ताचे उठले असतील आणि कणकवलीकर आरामात उठतो. आणि लास्ट टाइम जेव्हा आई येत होतं तेव्हा कणकवली थांबलेलो खायला. आता राजापूरला थांबलेलं खायला. जाताना तो स्टॉप आहे का येताना तो स्टॉप आहे का ठेवायचं एवढ्यात नाही. असं पहिल्या दिवसाचा स्टार्टिंग जो स्ट्रेच आहे ना तोच मोठा ठेवायचा जरा स्टार्टिंग म्हणजे एवढा पण मोठा नाही ठेवायचं की नंतर त्रास होईल तेवढा मोठा ठेवायचा. आणि सकाळ कशी गाड्या कमी असतात अंतर कापून जातं मग नंतर पुढच्या टायमाला पुढे ते कॉम्पेन्सेट होतात की आता पुढे तर भेटणारच आपल्याला. संगमेश्वर निमेश्वरला घे गर्दी. मी यावेळी एक गोष्ट अनुभवली की आपला जो सिंधुदुर्ग पट्टा आहे रत्नागिरी पट्टा पण पकडा थोडासा अर्धा रत्नागिरी पट्टा तो आहे तसाच आहे. म्हणजे झाडे आहेत आपल्या रोडच्या बाजूला हवा जी एकदम शुद्ध आहे आणि नैसर्गिक एकदम म्हणजे मजा येते. बोलतात ना की निसर्गात असं राहिल्यासारखं वाटतं असं वाटत नाही. पण जो खेड साईड आणि तो साईडचा जो आहे ना पट्टा तो तिकडे म्हणजे एवढं आता काय बोलतात की डेव्हलपमेंट एवढं होतं आहे ना की त्याच्यामुळे कुठं नैसर्गिक जे सुख आहे ना ते कुठेतरी गेलं. म्हणजे तिकडं तर केमिकलचा वास मारला लागतो तसा कोपर करण्यामध्ये आपल्या आणि नवी मुंबई साईडला आपल्याला जो येतो ना तसा वास येतो भाई. म्हणजे ते असं वाटत नाही की आपण कुठे गावी चालवतो आहे. निसर्ग तिकडे पण चांगला आहे पण तो तसा राहिला नाही आहे जो पहिला होता. जर आपण कोकण म्हणून बोलायचो की बाई हा हे कोकण आहे आपलं हे त्याचा टच एक असतो ना की बाई आपल्याला एक कोकण म्हटलं तर काय आठवतं आपल्याला शुद्ध हवा हिरवगार ते एकदम म्हणतात ना की बावडीचं एकदम साफ मिनरल वॉटरपेक्षा पण प्रिशियस पाणी. तर तसं काहीतरी म्हणजे असं काहीतरी बोलतं ना छोट्या छोट्या गोष्टी ते कुठे ते हलवल्यासारखं वाटत होतं मला त्या साईडला जे आपल्याकडे खूप चांगलं म्हणजे बघा ना हिरवगार मस्त येते एकदम सगळं आहे त्या जागेवर ते टिप टॉप म्हणजे याचं हे कोकण असं. पण ते तिकडे असं वाटत नव्हतं ना तर तिकडे कुठे ते असं हरवल्यासारखं वाटतं. आणि तिकडे जरा फार असं बोलतात ना की कोकण आहे पण ती वाईफ जी आहे ती मुंबईची कशी आहे तर मग ते कुठेतरी मला खटकतं ते कुठेतरी चेंज झालं ते तसं नसावं. हाय 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 काय एक नंबर नजारा आहे भाई. वाघाची वाडी ही वाघाची वाडी आहे ना ते मस्त एक हिरवगार एकदम फ्रेश डोंगर कोबीसारखं वाटतं एकदम कॉलीफ्लावर असतं ना त्याच्यावर हिरवा कॉलीफ्लावर. आणि इकडे पाऊस पडून गेला आणि पुढे पावसाचं एकदम ढगाळ वातावरण आहे. मला काही करून राजापूरला पोचायचं आहे पाऊस नाही पाहिजे बाई प्लीज पाऊस पडला असं बघून वाटतं की पाऊस पडू शकतो कारण की पूर्ण काळोख केला पावसाने. तर त्याच्या पुढे पाऊस नाही इथे पाऊस पडायच्या आधी आपण जर निघालो तर आपल्याला पाऊस भेटणार नाही. बघू भाई प्लीज देवा 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 पाऊस नको. हवा एवढी थंड झाली ना मस्त आहे की हा असं वाटतं ना AC मस्त 24 वाजता चालू करून शांततेत मस्त झोप काढलेली आहे. आज रात्री 12 वाजले विसर्जनाला त्यानंतर मस्त की सकाळी 6 वाजेपर्यंत झोप काढली 7ला निघालो. आता वाजल्यात 8:15 आपण आहोत ऑलमोस्ट 20 किलोमीटर आधी राजापूरच्या. वातावरण ढगाळ पाठी गेलं चांगलं झालं पाहिजे. हे ॲव्हरेज स्पीड आपण बोलू ही ॲव्हरेज स्पीड आहे मित्रांनो. मी आहे ना काल चेंज केलं इथे मी ना ॲव्हरेज हे ठेवलं होतं काय बोलतात त्याला फ्यूल कन्झम्पशन तो काढून मी ॲव्हरेज स्पीड ठेवली आहे. तर ती ॲव्हरेज स्पीड आहे 79चं ॲव्हरेज नाही मी पागल होतो. रॉयल एनफिल्ड आणि हिमालयनवाले चांगले आहेत काय नाही विषय 80चे ॲव्हरेज स्पीड असं. सो मित्रांनो आता जो रोड भेटणार ना तोच आंबेघाटात जातो हा वाला दाखवते मला बघ हा बघा हा जो रोड आहे ना ह्या रोडनी पण तुम्ही आंबेघाटात जातात. पाठी पण पुढे पण एक रोड भेटतात तो पण आंबेघाटात जातो आणि हा वाला रोड आहे ना तो पण आंबेघाटात जातो.
सो या रोडने जर तुम्ही गेला तर तुम्ही वाया कराड करत तुम्ही मुंबईला निघू शकतात, पण मला नाही पाहिजे तो भाई. आपल्याला हाच रोड पाहिजे, कारण की आपला हा रोड बनला आहे आणि मला जाता जाता पूर्ण कोकण बोलतात ना की आतमध्ये समावून घेऊन जायचं आहे. वरती मजा नाही तेवढी. हे आपलं देवाचं मंदिर आहे आणि इथे ना जे पण लोक जातात ना भाई सगळे पाया पडून जातात. आता ते मला नाव वाचता आलं नाही आहे, पण जर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला, कारण की लास्ट टाईम बस पण इथे थांबली होती आणि मला ते नाव वाचताच जमत नाही. म्हणजे असं आहे ना ते पटकन बघून ते निघून जातं. पण हे बघा भाई, तुम्ही हे बघा, हा 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 का कोकणला बोलतात ना की स्वर्ग. स्वर्ग भाई, कोकण म्हणजे स्वर्ग. तर हे आहे स्वर्ग, हेच बोलतो. हा टच आहे जो आपल्याकडे भेटतो त्या साईडला नाही. कदाचित होऊ शकतं की आपण आपला सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे ना तो सोडला असेल. इथून आहे ना एक रोड जातो वरती, तो कोल्हापुरात जायला, म्हणजे आपला आंबेघाटवाला रोड आहे ना तो आता येणार आपल्याला आंबेघाटातला. आणि हे बघा भाई काय एक नंबर जागा. सकाळी सकाळ 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 आपल्याला असे नजारे भेटतात ना, मजा मजा येते. मुंबईतून बाहेर निघताना थोडा वेळ लागतो, इकडून निघतात तुम्हाला सकाळ सकाळीच भेटून जातं. काय एक नंबर आहे. वरती जर कोणाचं घर असेल ते पुन्हा ढगातच राहत असेल. एकदम म्हणून असं ढगाळ वातावरण झालं असं झालं. वरती फॉग आहे तो मस्त आहे की सकाळी तुम्हाला ह्याचीच मजा आहे. आणि आत्ता कसं आहे तुम्हाला गाड्या कमी भेटणार. एकदा 10 वाजले ना त्यानंतर मग ते नॉर्मल जे लोक सगळे निघणार असतात ना ते निघायला चालू होणार. म्हणजे मुंबईला आज तुम्हाला मुंबईच्याच गाडी दिसणार. सो गाईज फायनली राजापूर 10 किलोमीटर्स राहिला आणि धुकं बघा भाई. पाठी एवढं जास्त धुकं होतं ना, म्हणजे ते रस्त्यावर नव्हतं पण त्या साईडला होतं भाई. एवढं धुकं होतं ना. आता वाजले सकाळचे 8:30 आणि आपण पोचलो राजापूरला. आणि भाई काय थंड वाटतं ना एवढं. एकतरी घाटी आहे ना त्याला थंड वाटणारच. समोर तुम्हाला दिसतं ना ती राजापूर सिटी आहे. एवढं तर कन्फर्म बोलतोय मी. समोर जे दिसतंय ना ती बघा, ही सगळी राजापूर सिटी आहे आणि आपल्याला जायचं तिकडेच आहे. आता कसं असतं माहिती आहे, काही जागा काही ठराविक गोष्टींमध्ये लक्षात ठेवले जातात. तसं राजापूर आता मला 2 गोष्टींमध्ये लक्षात राहणार आहे आयुष्यभर. एक आहे तो ब्रिज आणि दुसरं आहे आजी, शिवमची आजी. आई राजापूरला गेलो आणि शिवमच्या आजी मनात नाही आली असं होणारच नाही आता. भाई मजा होती. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्या गोष्टीची काळजी तुमच्यापेक्षा जास्त घेते तशी शिवमच्या आजीने माझ्या गाडीची काळजी घेते. मला आता पण आठवतं मस्त एकदम बांधून ठेवली होती गाडी पावसात डिझेल म्हणून. हे बघा भाई फुल धुक्यात एकदम भारी, एकदम थंड, एकदम थंड आणि चिल्ड वातावरण झालं. हा इन्स्टा थोडा ऑन करू भाई. काय वाटतं म्हणजे खाली तर एकदम जास्त वाला धुक्या. हो 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 हो. म्हणजे हाताला ना असं वाटतं ते कूलरचं पाणी असतं बघा थंडवालं, कूलरचं एकदम थंड पाणी. कूलरचं एकदम थंड पाणी असं ना त्याच्यासारखं एकदम. हो 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 हो. असं वाटतं ते नाही का लग्नाला एक कूलर असतो, फॅन असतो, फॅन त्याच्यातून एक मिस्ट सारखं पाणी येतं बाहेर. तर ना हे त्याच्यासारखं भाई. म्हणजे एकदम थंड थंड असं. आपल्या हे उघडलं ना हे बघा हेल्मेटचा वायझर, तर असं एकदम थंड 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 लागतं. बकऱ्याचा मटण भाई. गणपती झाला नाही की एकदम टपाक. हां गणपती झाला नाही की बकऱ्याचं मटण चालू झालं तेव्हा पार्टी. आज रविवार आहे ना. आज बहुतेक चाकरमानी जे आहेत म्हणजे कसे की गाडीने जाणारे तर आता सकाळी निघाल्यात, पण ज्यांची ट्रेन बी नाही ना, जे बसने जाणे संध्याकाळी, ते आज दुपारी हाडकेस होल, मासे खा, खेकडे खा, सगळं खाऊन टनाटन. हे बघ नारळ पाणी. हा मला पियाची हे झाली पण ठीक आहे. पण फायनली गाईज लुक ॲट दिस आयकॉनिक ब्रिज ऑफ राजापूर. ही राजापूर सिटी आहे आणि मस्त आहे की सनराईज होते. ओ हो हो ओ भाई लुक ॲट दिस भाई. शिवमची आजी तिकडे कुठेतरी आता आरामात चाय बी पिऊन मस्त आपापलं कामाला लागले असेल. पण एक नंबर आहे बघा भाई साहब. लुक ॲट द ब्रिज गाईज, लुक ॲट द ब्रिज. ओ हो हो हो
एक नंबर वाटतं भाई. राजापूरला आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं, म्हणजे कसं आपला राजापूर. आता एक काम करूया, भूक पण खूप लागली आहे, मस्त आहे की पोटोबा फुल करूया, मग पुढची जर्नी एन्जॉय करू. नाही तर मजा नाही तर कुठेतरी भूक लागणार, मग काही खायला लागणार. मला माहिती राजापूरमध्ये चांगलं भेटेल खायला, ते एक काम करू, काहीतरी खाऊ मग पुढे जाऊ. हो फायनली राजापूरला आलो आहोत आणि माझ्यावर पिलियन रायडर पण आहे रोहितला मुंबईला यायचं आहे. आज काही करून जायचं आहे, त्याची बसची जी तिकीट होती ती कॅन्सल केली आहे, बिकॉज कालची तिकीट होती ना, कालची होती ना, आणि 11 दिवस झाला. आमच्याकडे 9 दिवस होता, तो 11 दिवस एक्सटेंड झाला, त्याने 9 दिवसाच्या हिशोबाने काल काढली होती, तर ती कॅन्सल केली. तर आज तिकीट मिळत नाही, तर तो मागणार येतो, तर आज एक्सपिरियन्स करणार आहे, तो नंतर तुम्हाला सांगेल. आणि आता आपण थांबलो राजापूरला आणि आपण घेतलेत पोहे आणि मस्त हिमोडी इथे उभी आहे बघा, इकडे उभी केली आहे मस्त. हा आपला हायवे आणि हे मस्त रेस्टॉरंट आहे एक, हे बघा हे रेस्टॉरंटचं नाव आहे आम्ही कोकणी. सो गाइस फायनली नाश्ता करून मस्त एकी निघालो आता राजापूरवरून, आणि राजापूर सोडून बरंच एक 10 किलोमीटर झाले आहेत. सो आता एक रोड येतो जो अनुस्कुळा घाटात जातो इथून. ओके भाई, मध्ये असा बंप आहेत ना भाई साहेब. ओके सो आता एक आहे ना रोड येतो ओणी गावातून, तो जातो अनुस्कुराला, तो इकडून आहे. आता मला हे एक गोष्ट माहीत नाही की आपण एक टर्न मिस केला आहे, सो आपल्याला युटर्न मारून यावं लागेल, बिकॉज हां बरोबर युटर्न मारून यावं लागेल, बिकॉज आपण हा टर्न मिस केला. हा हॉटेल मी लक्षात ठेवतो, ध्रुव ओके ध्रुव हॉटेल आहे ना, हा लक्षात ठेवतो. इथून पुढे आलो ना, नंतर मग ह्या रोडच्या खालून आपण हे बायपास करून आपण तसं जाणार, म्हणजे आपण डायरेक्ट संगमेश्वरला बाहेर पडणार. सो मी तो रोड घेतो, कारण की तो रोड आतमधला चांगला आहे. हा जो रोड आहे ना, त्याच्या रोडची कंडिशन बरोबर नाही मध्ये, सो खूप खड्डे आहेत, त्यामुळे त्या खड्ड्यातनं जायचं नाही आहे. आता पिलियन आहे. पहिलं कसं येताना सॅडल करत आलेलो, तुम्ही बघितला असेल तर व्लॉग, तो मी सॅडल करत आलो होतो, खूप सारे खड्डे होते तेव्हा. बरं आता आपण इकडून जाऊ, इथून टाईम पण वाचेल, कारण की तिकडे टाईम जास्त लागणार. सो हा बघा साखरपा मार्ग आहे, साखरपा देवरुख संगमेश्वर 70 किलोमीटर आहे. सो आपल्याला आता आपलं इकडून जायचं आहे. सो आपण बघा ट्रॅव्हल करतो आहे विथ कोकण रेल्वे. आई ग आताच कॅमेरा चालू केला आणि कोकण रेल्वे खाली गेली, असा विषय झाला. आता ही जी जाते ना ती कोकण रेल्वे आहे. बापरे, ते छोटा भोगता भेटला तिला. बघू पुढे आपल्याला भेटेल का, मिळावी तरी. कुठे गेली भाई, आता तर बाजूला होती किंवा तिकडे जाते. हां ट्रॅकच गायब झाला तो, हा ट्रॅक गायब झाला ना, अचानक पूर्ण गायब झालं ना, काय नाही मला वाटतं अंडरग्राऊंड गेला काय, गायब झाली डायरेक्ट, बाजूलाच होती आमच्या रेल्वे, गायब झाली. पण हे बघा मस्त, आता आम्ही साखरपा देवरुख करून जाणार आहे. छोटा रोड आहे, छोटा रोडमध्ये जास्त ब्युटी, स्पीड कमी असा विषय असतो. सो आता 50, 60, 70 ही स्पीड राहणार आहे, 70 किलोमीटरपर्यंत. पण ब्युटी मॅक्स हे बघा मस्त एक नंबर. फक्त रोड आता थोडा खराब झाला, पहिला एकदम मस्त मस्का रोड होता भाई. सगळ्यात फायनली आता आपल्याला एक घाटी लागली आहे टुवर्ड्स देवरुख, आणि आता संगमेश्वर 31 किलोमीटर जातून आहे. आणि ही घाटी, ही पूर्ण घाटी उतरल्याच्या नंतर येणार देवरुख. त्यामुळे कसं आहे, हां हां लाल डबा बघ ना, काय होतं लाल डब्याचा धबधबा. हां ते लोक बघत नाही, ते लोक कसे पण येतात, उडवून जातात. सो आता आपल्याला ही घाटी पूर्ण चढून उतरा बरोबर तेच, मग त्यानंतर देवरुख पोहोचणार आपण.
तिथून मला हाच पॅच आवडत नाही, हे एकदम आता वळणा काढत झाला म्हटलं. सो बघू आता. हो फायनली मित्रांनो टाईम अपडेट 10:30 झाले आहेत. आपण जेमथेम पकडलं ना तर एक 9:15पर्यंत निघालो होतो ऐक राजापूरवरून बरोबर. आणि 79 किलोमीटर समथिंग होतं संगमेश्वर तिथून. सो तिथून आपल्याला इकडे यायला जवळपास 1 तास 1-1.25 तास लागला. कारण रोड बघू शकता एकदम खराब रोड आहे आतमध्ये. तुम्ही त्या साईडने आलात तरी चालेल, या साईडने आलात तरी चालेल, दोन्हीकडे रोड खराबच आहेत भाई. इकडे स्पीड ब्रेकर जास्त आहेत, रोड छोटा आहे, खराब रोड प्लस वाहतूक जास्त असली तर अजून वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही त्या साईडनेच या. मी या साईडने फक्त बघायचं होतं मला कसं आहे, बिकॉज येताना मी त्या साईडने आलेलो. त्या साईडचा रोड ओके आहे, असं पण नाही की बाई एकदम खराब आहे, ओके आहे, ह्याच्यासारखंच आहे. पण तो जरा 4 लेन आहे तर मध्ये तुम्हाला जरा बोलतात ना की स्पीड पकडून जरा कवर करायला मिळायचा चान्स आहे. इकडे असा काही चान्स नाही आहे. सो गाइस फायनली हे आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आणि आपण आता परत कनेक्ट झालो आहे ओल्ड नाही, मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे NH66ला. सो आपण स्किप केला लांजा रत्नागिरी हा वाला जो पार्ट आहे ना तो आपण स्किप केला. आणि आता आपण बॅक टू आर हायवे. आता थोड्या वेळाने चांगला हायवे चालू होणार. बापरे तो आतमधला हायवे एवढा बेकार कंडिशन झालं ना भाई, जाऊच नका त्या हायवेने. तुम्ही स्ट्रेटच जा, मी सांगेन तुम्हाला. पाऊस थोडा भेटला होता मध्ये, थोडासा एकदम भेटलेला. बट एनिवे पाऊस नाही भेटला तर तेवढा चांगला होऊन जाईल आपल्यासाठी. ओ हो भाई वॉल्वो S90 पार्टून का सेक्सी दिसते यार. ओ हो वॉल्वो इज वन ऑफ द सेफेस्ट कार. भाई काय गाडी आहे यार. ओके सो फायनली आता आपण आलो आहे चिपळूणला. आणि चिपळूणला ॲज युजल हा रोड काय बनला नाही आहे, हा ब्रिज काय बनला नाही आहे. आणि एक गोष्टची कॉमन किंवा जी दर टायमाला भेटतेच ती आहे आपल्याला हा ट्राफिक. भाई हे जेव्हा लग्न आहे रे तू शैनाई आणि सगळं घेऊन. सो हा ट्राफिक मिळाला. हां भाई ट्राफिक चिपळूणवाल्या लोक काय बोलत असतील का, म्हणजे एवढा ट्राफिक रोज त्यांना झेलावा लागतो. रोड बनले नाही, फ्लायओव्हर बनला नाही, काहीच नाही. काय चिपळूण काय यार, थोडं तरी प्रेशर टाका गव्हर्नमेंटवर इथल्या. आंधळ आहे का, घाई आहे का काका, घाई होती का एवढी, पाठी बघा ना. मस्त आहे की पाऊस पडून गेला आणि वातावरण एवढं थंड झालं आहे ना. रस्ता ओला, वातावरण थंड, हवा एकदम थंड गार येऊन बसते अंगावर. समोर एकदम मस्त हिरवगार, एक मस्त डोंगर, साईडला डोंगर, सगळं एकदम मस्त मजा येते भाई फुल राईड करायला. आणि देवाच्या कृपेने आता पण तिथे पाऊस नाही आहे. देवा गजानना आता पाऊस नसो. आणि आतापर्यंत आपण 232 किलोमीटर्स झालेत आपले. ॲव्हरेज स्पीड 65 दाखवते. 11:30 वाजायला आले आहेत. पनवेल 240, खेड 44, चिपळूण 12. लास्ट टाइम मी इथे थांबलेलो, इथे थांबलेलो इथे लास्ट टाइम चाय प्यायला मस्त. आणि हे बघा डायरेक्ट पाऊस खतम, सुका रोड, डायरेक्ट सुका रोड. मध्ये पॅचमध्ये असं भेटताना मस्त वाटतं, पायांना जे वाटतं थंड. हा कोकणाला कॅलिफोर्नियाकडे विचारला तो ह्याच्यामुळे, कारण की विषय कसा आहे माहिती आहे, ह्यांना बघितलं तर असं कॅलिफोर्नियाचे पर्वत आठवतात मला. ना एकदम मस्त सुंदर हिरवळ गार मस्त असं वाटतं. की कोणती चादर ठेवली आहे. आणि परशुराम घाट, परशुराम मंदिर 5 किलोमीटर राहिलं आहे. 26 किलोमीटर खेड राहिलं आहे आपल्याला. आता थोड्याच वेळात एक 20
26 किलोमीटरच्या नंतर आपल्याला टनल भेटेल कशेडी. वा 200-250 किलोमीटर झाले आपलं कंप्लीट. 250. काही व्ह्यू बघा इथे. मी ना लास्ट टाइम फोटो घेतलेला, पुन्हा ढग उतरलेले आहेत, माउंटन्स. आणि आता येणार आहे ना तो कशेडी टनल येणार आहे. तर त्याच्या आधीचा हा व्ह्यू, जर तुम्ही या साईडला येत असणार ना तर हा व्ह्यू तुम्ही कुठेच आणि कधीच विसरू नका. सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे, वन ऑफ द बेस्ट व्ह्यू. पूर्ण ना फॉग असं उतरलेलं असतं रानामध्ये. फोटो काढण्यासाठी एक नंबर जागा आहे. मला ही जागा लय आवडते. थंडगार. कधी पण इकडे आलं तर पाऊसच चालू असतो. आणि कशेडी घाट जवळ आहे ना, तर या साईडला किंवा त्या साईडला कुठे ना कुठेतरी पाऊस चालू असणार. कशेडीच्या बाहेर माहोल बघा, तिकडे असला पाऊस पडतोय ना भाई साहब, खतरनाक पाऊस पडतो तिकडे. आम्हाला भेटणार होतो पाऊस, पण आपण थांबलो ना तिकडे म्हणून आपण वाचलो. ये भाई काय पाऊस पडतोय, म्हणजे असं दिसतच नाही तिकडचं काय आहे तेव्हा, दिसतच नाही आहे तो. डेंजर डेंजर. पण रस्ता ओला झाला आहे, बुटं घाण झाली आहेत, त्यात ते पॅन्ट आता घाण होणार. बाकी काय ना, समोर ना घाणेरडं पाणी येतं ना डायरेक्ट वायझरवर येतं. वायझर साफ करावं लागतं आता. वैताग आला मला, वैताग वायझर साफ करणं. ह्याच्यात वेगळा लेवलचा फॉक्स जमायला लागला आहे, काय कळत नाही आता. ह्याला बघायला लागेल काहीतरी घरी जाऊन. सो गाईज फायनली टनल अहेड. एक मिनिट साफ करून घेतो, कसं तुम्हाला व्ह्यू चांगला पाहिजे ना. टनल अहेड. और भाई बघू शकतात पाऊस इकडे एकदम काळा कुट्ट भरला आहे, काळा कुट्ट. त्या साईडला पाऊस नाही आहे, या साईडला पाऊस आहे. आम्ही लकी आहो की बाई आम्हाला एवढासाच पाऊस भेटला. पण भरला जो आहे ना तर इकडे पडणार धो 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 करून परतलो पाऊसकडे. त्यासाठी पाऊस नाही. आता आम्ही चाललो टनलमध्ये. आता पड बाय की थोडे आम्ही चाललो आई 1000 चालू तरी. हा टनल आहे कशेडीचा. हा कसला केला आहे बघ एकदम रापचिक टनल, रापचिक.